नमस्कार. लक्ष अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक ऐतिहासिक घटना व एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व आपण या सत्रामध्ये माहिती करून घेऊ, जे दुर्दैवाने स्वातंत्र्य लढ्याच्या कार्यात नेहमीच अंडररेटेड राहिलेले आहे. पण त्यामुळे त्यांच्या कार्याचे महत्त्व मुळीच कमी होत नाही. उलट ज्या ज्या भारतीयांना या ऐतिहासिक कार्याची माहिती होत जाईल, या व्यक्तिमत्वाविषयी माहिती होत जाईल, त्या त्या भारतीयांना यांच्याविषयी वाटणारा आदर आणखीनच वृद्धिंगत होईल. कारण मित्रांनो, ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य लढ्यात ज्यावेळेस अनेक भारतीय वीर भारतात स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात स्वतःच्या प्राणाची आहुती देत होते, त्याचवेळी भारताचे एक सुपुत्र भारताबाहेर स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. कमालीचे धारिष्ट्य, नितांत देशप्रेम व स्वातंत्र्यप्राप्तीचे स्पष्ट विजन असणारा हा माणूस आपल्या भाषणातून देशाकरिता कित्येक तरुणांना स्वतःचा जीव ओवाळून टाकण्यासाठी देखील प्रेरित करायचा. होय, आपण बोलत आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या आझाद हिंद फौज व आझाद हिंद सरकारविषयी. तर जाणून घेऊयात नेताजींविषयी आणि आझाद हिंद सरकारविषयी. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी भारताबाहेर हजारो किलोमीटर दूर अशा सैन्याची निर्मिती केली, ज्याच्या नावाने ब्रिटिशांना देखील धडकी भरायची. आझाद हिंद फौजेने न केवळ गोऱ्यांना अनेक मोर्चांवर हरवलं, सोबतच भारताच्या एका मोठ्या भूभागावर देखील त्यांनी कब्जा केला. या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी नेताजींनी देशाबाहेर पहिल्यांदा अविभाजित भारताची सरकार देखील तयार केली. होय, अविभाजित भारताच्या फाळणीपूर्वी अगदी पाकिस्तानसहित जो अखंड भारत होता, त्या अखंड भारताची सगळ्यात पहिल्यांदा सरकारची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोसांनीच केली. या सरकारचे नाव होते आझाद हिंद सरकार. या सरकारकडे स्वतःची फौज, बँक व अधिकार तंत्र देखील होते. या सरकारचे प्रथम प्रधानमंत्री, विदेश मंत्री व संरक्षण मंत्री हे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते. त्यांचे एकच स्वप्न होते की देशाला गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त करायचे व दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवायचा. याच आझाद हिंद फौज, आझाद हिंद सरकार यांच्या कर्तृत्वांविषयी तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाविषयीचा संक्षिप्त इतिहास या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ. 21 ऑक्टोबर 1943 हा दिवस भारतीय इतिहासातील अतिशय खास दिवस आहे. त्या दिवशी सुभाषबाबूंनी ते कार्य केले जे ब्रिटिशांसाठी कल्पनातीत होते. त्यावेळी भारत पारतंत्र्यात असला तरीही सुभाषबाबूंनी भारताबाहेर सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. त्यापूर्वी सुभाषबाबूंनी 4 जुलै 1943ला सिंगापूर येथील कॅथे हॉलमध्ये रासबिहारी बोस यांच्याकडून आझाद हिंद फौजेचे नेतृत्व स्वीकारलेले होते. आझाद हिंद फौजेचे सरसेनापती या नात्याने त्यांनी आझाद हिंद सरकारची नंतर ऑक्टोबरमध्ये स्थापना केली. त्याद्वारे त्यांनी स्पष्ट केले की भारतात ब्रिटिशांच्या शासनाचं काही अस्तित्व नाही आणि भारताचा कारभार करण्यासाठी भारतवासी पूर्णपणे सक्षम आहेत. ही घटना त्यावेळी घडली ज्यावेळेस वाहतुकीची, दळणवळणाची साधने प्रगत नव्हती. देशाच्या सीमा ओलांडून जाणं म्हणजे देशात निषिद्ध मानलं जायचं आणि हे आव्हान होतं त्या देशाला ज्या देशाचा सूर्य कधीच बुडत नाही असे मानले जायचे. हीच घटना कोट्यावधी भारतीयांना स्वातंत्र्य लढ्यात आणखी त्वेषाने उतरण्यासाठी ऊर्जा देणारी होती. आझाद हिंद सरकारच्या स्थापनेनंतर 2 दिवसांनीच म्हणजे 23 ऑक्टोबर 1943ला आझाद हिंद सरकारला जपानने मान्यता दिली. आझाद हिंद फौजला मान्यता देणारा जपान हा प्रथम देश होता. कोणत्याही शासनाला स्वतःच्या मालकीचा भूभाग असावा लागतो. जपानने आझाद हिंद सरकारला अंदमान व निकोबार ही बेटे देखील दिली. सुभाषचंद्र बोस त्या बेटांवर गेले आणि त्यांनी त्या बेटांचे नामकरण केले. त्यांनी अंदमानसाठी शहीद व निकोबारसाठी स्वराज्य असे नामकरण केले. 30 डिसेंबर 1943ला सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा अंदमान निकोबारला तिरंगा फडकविला. हा तिरंगा आझाद हिंद सरकारचा होता. हा तिरंगा
दिमाखात तर फडकत होताच, पण भारतीय वीरांच्या सामर्थ्याची साक्ष देखील सबंध जगाला देत होता. हे सुभाषबाबूंच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे फलित होते. लहानपणी हाच सुभाष आपल्या आई प्रतिभा देवींना नेहमी म्हणायचे, वन डे आय विल सिट डाऊन इन अ स्टाईल अँड ब्रिटिश विल पॉलिश माय शूज. सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सरकारचे प्रथम प्रधानमंत्री, विदेश मंत्री व संरक्षण मंत्री होते. वित्त विभाग MC चॅटर्जी यांना, तर प्रचार विभाग SC अय्यर यांना आणि महिला संघटन त्यांनी लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडे सोपविले होते. आझाद हिंद सरकारला एकूण 9 देशांनी मान्यता दिली होती. त्यामध्ये फिलिपाईन्स, जर्मनी यांच्यासह इतर देशांचा देखील समावेश होता. आझाद हिंद सरकारने अनेक देशांमध्ये आपले दूतावास देखील स्थापन केले होते. नेताजींच्या नेतृत्वात आझाद हिंद सरकारने प्रत्येक क्षेत्रासाठी योजना तयार केल्या होत्या. आझाद हिंद सरकारची स्वतःची बँक, स्वतःची मुद्रा, पोस्ट तिकीट आणि गुप्तचर यंत्रणा देखील होती. नेताजींनी देशाच्या बाहेर राहून अतिशय मर्यादित साधनसामग्रीच्या आधारे शक्तिशाली देशाच्या विरोधात एक व्यापक तंत्र निर्माण केलेले होते. नेताजींनी बँकेच्या स्वाधीनतेसाठी स्वतःची मुद्रा निर्मितीचे देखील आदेश दिले होते. त्यांच्या बँकेचे नाव होते आझाद हिंद बँक. आझाद हिंद बँकेने 10 रुपयाच्या नोटापासून 1 लाख रुपयाच्या नोटाचे निर्माण केले होते. 1 लाख रुपयांच्या नोटावर सुभाषचंद्र बोस यांचे फोटो छापलेले होते. त्यांनी जपान आणि जर्मनीच्या मदतीने नोटा छापून घेण्याची व्यवस्था केली. जर्मनीने आझाद हिंद सरकारसाठी अनेक पोस्ट तिकीट देखील तयार केलेली होती. आझाद हिंद सरकारने तिरंगा हा राष्ट्रध्वज, तर रवींद्रनाथ टागोरांचे जनगण मन हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले होते. आझाद हिंद सरकार हे खरोखरच एक सशक्त क्रांतीचे अभूतपूर्व असे उदाहरण आहे. आझाद हिंद फौजेमधील सदस्यांमध्ये एकमेकांना अभिवादन करण्यासाठी जय हिंद म्हणण्याची परंपरा होती. 21 मार्च 1944ला चलो दिल्लीच्या उद्घोषाने भारताच्या भूमीवर आझाद हिंद फौजेचे आगमन झाले. आझाद हिंद सरकारचे प्रथम प्रधानमंत्री म्हणून शपथ घेताना सुभाषचंद्र बोस यांनी स्पष्ट केले होते की एक दिवस निश्चितच लाल किल्ल्यावरून डौलात तिरंगा फडकविला जाईल. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा ही घोषणासुद्धा त्यांचीच. भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णक्षण पाहण्यासाठी नेताजी जरी राहिले नसतील तरीसुद्धा भारतीय स्वातंत्र्यामध्ये नेताजींचे अभूतपूर्व असे योगदान आहे. दुर्दैवाने हीच गोष्ट बऱ्याच वेळेस झाकोळी जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे तत्कालीन गुलाम भारतातील असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी सामर्थ्यशाली देशाच्या विरोधात केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर देखील लढा उभारला. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांनी लेखणीपासून केलेली प्रवासाची सुरुवात ते आझाद हिंद सरकारच्या नेतृत्वापर्यंत सगळा प्रवास अतिशय संस्मरणीय असा आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय स्वातंत्र्याची अशी मशाल पेटवली होती ज्याने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी धार दिली. आझाद हिंद सरकारच्या कार्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास विश्वास पाटील यांचे महानायक हे पुस्तक जरूर वाचावे, किंवा आजच्या तरुणांना आझाद हिंद सरकारविषयी ॲमेझॉन प्राईम वरील फॉरगॉटन आर्मी या वेबसिरीजच्या माध्यमातून देखील समजून घेता येईल. तर आज आपण पाहिलं आझाद हिंद सरकारविषयीची माहिती. नेताजी सुभाषचंद्र बोस या महान व्यक्तिमत्वाविषयी, त्यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती आपण वेगळ्या सत्रामध्ये घेऊ. धन्यवाद.